नमस्कार मित्रांनो, तारीख होती 29 एप्रिल 2016. त्या दिवशी मराठी सिनेमासृष्टीला एक नवीनच ओळख मिळाली. नागराज मंजुळे यांचा चित्रपट सैराट यांनी 110 कोटीची कमाई करत मराठीतील अव्वल क्रमांक गाठला आणि जो बेंचमार्क सैराटने सेट केला होता तो मोडायला आता बरेच वर्ष तरी लागणार हे नक्कीच होते. त्यानंतर अनेक मराठी चित्रपट आले, पण सैराटच्या जवळ कोणालाही जाता आले नाही. हो बाई पण भारी देवा, त्याच्यानंतर नटसम्राट, दशावतार, पावनखिंड यांनी चांगली कमाई केली खरी, पण तरी सैराटचा रेकॉर्ड मोडणं त्यांना काही जमलं नाही. पण अगदी त्याच्याच 10 वर्षानंतर आलेला रितेश देशमुखचा चित्रपट राजा शिवाजी हा नक्कीच त्याच्याहून जास्त कमाई करू शकतो. कारण सैराटला 100 कोटीचा गल्ला क्रॉस करण्यासाठी जे 50 दिवस लागले होते, तीच कामगिरी आता राजा शिवाजीने अवघ्या 10 ते 15 दिवसात केली. यावरूनच आता मराठी सिनेमासृष्टीला एक नवीन दिशा मिळणार हे नक्कीच. कारण राजा शिवाजी हा चित्रपट मराठी सिनेमासृष्टीतील पहिला पॅन इंडिया फिल्म चित्रपट होता. त्यानंतर या चित्रपटाचे बजेट साधारणतः 75 ते 100 कोटीच्या जवळपास असून त्यामुळे हा मराठी सिनेमासृष्टीतील सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट देखील आहे. जर या चित्रपटाने जर चांगलीच कमाई केलीच तर मोठमोठे प्रोडक्शन स्टुडिओज जसे की धर्मा प्रोडक्शन, जिओ स्टुडिओज, पॅनोरामा स्टुडिओज हे देखील मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देतील आणि त्यामुळेच आपल्याला मराठीमध्ये देखील ॲक्शन, क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स असे मोठ्या स्केलवर मूव्ही बघायला मिळू शकतात. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे ज्या जिओ स्टुडिओने राजा शिवाजी या चित्रपटाला प्रोड्यूस केलं आहे, त्यात जिओ स्टुडिओने आता नागराज मंजुळेंचा नवा चित्रपट खशाबा याला देखील प्रोड्यूस केला आहे. त्यामुळे आता हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की खशाबा आणि राजा शिवाजी या 2 चित्रपटांमध्ये कोणता चित्रपट सर्वाधिक जास्त कमाई करू शकेल. त्यामुळे आता मराठी सिनेमासृष्टीची लेव्हल उंचावण्यासाठी हा सिनेमा खूपच जास्त मदत करेल. तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? आणि जर पाहिला असेल तर तो कसा वाटला ते नक्कीच सांगा.